सर्वांचं स्वागत आहे। गावकऱ्यांनी आणला ग्रामपंचायतचा कारभार व स्वच्छता फक्त कागदावर। ग्रामपंचायत जामोद येथे गावातील समस्या निकाली काढण्यासाठी ग्रामसेवक, सरपंच, पदाधिकारी यांना घेराव घालून मासिक सभा उधळली। दिनांक 27/7/2024 रोजी 12 वाजता ग्रामपंचायत जामोद येथे मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ग्रामस्थांनी ग्रामसेवक डाबेराव नियमित ग्रामपंचायतला उपस्थित राहत नसल्याने गावातील समस्यांनी डोके वर काढले आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असताना कित्येक दिवसापासून रिपरिप पाऊस सुरू आहे। पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। त्यातच ग्रामपंचायतच्या ठेपलेल्या कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। ग्रामपंचायत प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नाली सफाई, रोड सफाई, बांधकाम, रस्ते सफाई केले नाही। मच्छरांचा प्रादुर्भाव वाढतो आहे। प्रत्यक्षात कोणतेही काम केले नाही। धूळ फवारणी केली नाही। पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही। पिण्याच्या टाक्यासमोर शोषखड्ड्यांमध्ये गावातील शौचालयाचे पाणी साचल्याने तेच पाणी शोषखड्ड्यातून पाईपलाईनद्वारे पिण्याच्या पाण्यात जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। अशा बऱ्याच समस्यांनी ग्रस्त नागरिकांनी ग्रामपंचायत जामोद येथे मासिक सभेचे कामकाज सुरू होताच सरपंच, ग्रामसेवक यांना घेराव घालत नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी मासिक सभा उधळली व गावात प्रत्यक्ष सोबत सरपंच, ग्रामसेवक व सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन प्रत्येक वार्डामध्ये पायी फिरवत गावाची दयनीय अवस्था शासन प्रशासनासमोर आणण्याचे प्रयत्न केले। त्यामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आणत गावातील समस्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या असे गावातील वर्षा ताथरकर, संजय ढगे यांच्यासह बरेच नागरिकांनी उपस्थिती होते। सरपंच, ग्रामसेवक यांनी तात्काळ कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले। बातमी होती जामोद, तालुका जळगाव, जिल्हा बुलढाणा येथून। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी संपादक राखीब बागवान।